तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरण. तर त्याच्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला जो प्रश्न क्रमांक 15 आहे, तर तो 15 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. त्याचं पूर्ण उत्तर आपण बघणार आहोत. तर तो प्रश्न काय आहे? तर एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने पूर्ण 2 तासामध्ये भरते. त्याच्यामधला एक नळ लहान आहे आणि एक मोठा आहे. त्यातील फक्त लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त आहे. हे एक महत्वाचं आहे. तर प्रत्येक प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो? तर आता सुरुवात करताना असं करूया. समजा याच्यामध्ये पहिला इथून सुरुवात करूया. समजा मोठ्या नळाने मोठ्या नळाने नळाने टाकी भरण्यास भरण्यास x तास लागतं. किती तास लागतात? x तास लागतात. म्हणून लहान नळाने टाकी भरण्यास लहान नळाने टाकी भरण्यास तर मोठ्या नळाला जर 1 तास लागत असतील, तर लहान नळाला त्याच्यापेक्षा 3 तास जास्त लागतो. 3 तास जास्त म्हणजे x पेक्षा काय? 3 ने जास्त. x अधिक 3 तास लागतात. हे झालं आपलं पहिलं. आता इथे आता पुढे याच्यात हे कॅल्क्युलेशन करूया. एका तासात मोठ्या नळाने टाकीचा टाकीचा आता मोठ्या नळाने एकूण वेळ किती लागतोय? x तास लागतात. त्यात एका तासात किती भाग पूर्ण होणार आहे? त्याचा एक भाग पूर्ण होणार आहे. एका तासात मोठ्या नळाने टाकीचा 1/x भाग काय होईल? पूर्ण होईल. 1/x भाग भरेल. ठीक आहे. कारण जेवढे तास आहेत तेवढे भाग करायचे. त्यातला एक भाग एका तासात होईल. तसं मोठ्या नळाने झालं, तसं लहान नळाने टाकीचा लहान नळासाठी किती वेळ लागतो? 1/3. तर 1/3 एवढे भाग केले, तर त्याच्यातला एक भाग हा भरणार आहे. भाग भरेल. म्हणून एका तासात आता दोन्हीचं मिळून बेरीज करूया. म्हणून एका तासात दोन्ही नळाने म्हणजे लहान आणि मोठ्या दोन्ही नळाने तर मोठ्या नळाने किती भाग पूर्ण होतो एका तासात? 1/x. आणि लहान नळाने किती भाग पूर्ण होतो? 1/x अधिक 3 इतका भाग पूर्ण होतो. तर एका तासात या दोघांनी मिळून किती भरेल? 1/x अधिक 1/x अधिक 3 भाग नळाने टाकीचा असं म्हणा टाकीचा त्यांच्या बेरजे इतका भाग भरेल. पण आपल्याला प्रश्नात दिलंय बघा, दोन्ही नळाने च्या साहाय्याने टाकी 2 तासात पूर्ण भरते. दोन्ही नळाने टाकी 2 तासात पूर्ण भरते. म्हणून एका तासात आता इथं दिसतंय दोन्ही नळ जर चालू केले तर 2 तास लागतात पूर्ण भरायला. मग एका तासात काय होणार? एका तासात अर्धा भाग भरेल त्याचा. पूर्ण म्हणजे 1 झालं. 1 असं. पूर्ण टाकी भरते 2 तासामध्ये. म्हणजे एका तासात काय होणार? त्याच्या निम्मी म्हणजे अर्धी. एका तासात अर्धी टाकी भरेल किंवा टाकीचा अर्धा भाग भरेल. तर वरती काय आलं? एका तासात किती भरेल म्हणून म्हटलं? हे आलं. आणि एका तासात आपल्यानुसार किती येतंय? अर्धा. म्हणजे हे दोन्ही समान असणार आहेत. ओके. म्हणजे 1/x अधिक 3 बरोबर अर्धा भाग म्हणजे 2 येणार. आता हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला हे समीकरण आपल्याला मिळालं. तर तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे या दोघांचा तिरकस गुणाकार 1 गुणिले x अधिक 3. तर कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं तेच येणार म्हणजे x अधिक 3. तसं इकडे 1 गुणिले x म्हणजे किती येणार आहे? तसं x. ओके. आणि छेदामध्ये या दोन्ही छेदांचा गुणाकार म्हणजे x गुणिले x अधिक 3 बरोबर 1/2 हे येणार. आता त्याच्या पुढे जाऊन x अधिक x किती येणार? ह्या दोन्हींची बेरीज केली तर 2x येणार अधिक 3 x अधिक 1 2x आणि हे 3 आणि परत इथे खाली x गुणिले x केलंय आपण तर x चा
वर्ग मध्ये अधिक आहे अधिक x गुणिले 3 म्हणजे 3x बरोबर 1/2. आता परत हे सोडवण्यासाठी आणखी एकदा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार हा पहिल्यांदा करायचा x वर्ग अधिक 3x गुणिले 1. 1 ने गुणल्यावर तेच येणार म्हणजे x वर्ग अधिक 3x आणि इकडे याला मात्र 2 ने गुणायचं. समजा आपण असं 2 ने गुणलं 2 गुणिले पूर्ण त्या 2x अधिक 3 ला गुणायचं. तर 2 गुणिले 2 किती येणार 4x आणि परत 2 गुणिले 3 आहेत. त्रिका 6 आहेत. ओके. मग आता त्याच्या पुढे x वर्ग अधिक 3x 4x अधिक आहे इकडे येऊन काय होईल वजा 4x होईल आणि अधिक 6 इकडे येऊन वजा 6 बरोबर 0. आता इथे x वर्ग चिन्ह भिन्न आहे म्हणजे वजाबाकी 4 मधून 3 गेले 1 उरणार 1x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 1x वजा 6 बरोबर 0. आता इथे x वर्गाचा सहगुणक 1 आहे त्याला कितीने गुणायचं 6 ने गुणायचं. एक चिन्हाचे वजा 6 गुणाकार काय येणार आहे वजा 6. तर आता गुणाकार आपल्याला वजा 6 शोधायचा आहे. मधली संख्या किती आहे वजा 1. अवयव पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करूया. वजा 1. गुणाकार वजा कधी येतो त्यातली एक संख्या जर अधिक असेल आणि दुसरी काय असेल वजा असेल. ओके. त्या पद्धतीने आपण करतो किंवा वजा आणि अधिक असेल लिहिताना असेल वजा अधिक असं लिहू. आता हे केल्यानंतर इथे गुणाकार चिन्ह भिन्न असल्यास आपण काय शोधतो हे वजा आलं आणि हे काय आलंय अधिक आलं. ठीक आहे. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार वजाबाकी. अशा कुठल्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार 6 आहे आणि त्यांच्यातली वजाबाकी किती आहे 1 आहे. तर समजा मी असं लिहिलं 3 आणि 2 तर वजा 3 आणि अधिक 2 फक्त त्याला मग x जोडायचे. तर चेक करून बघा 3 दोन्ही 6 1 वजा असल्यामुळे वजा 6 आले. 3 मधून 2 गेले 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. त्यामुळे हे अवयव बरोबर आहे फक्त त्याला x जोडा. आता इथे काय करणार आपण नेक्स्ट स्टेप x वर्ग वजा याचे अवयव काढायचे. पहिला अवयव आहे वजा 3x आणि दुसरा आहे अधिक 2x वजा 6 बरोबर 0. आता याच्यात दोन दोनचे गट करा हेच आणि याचा x याच्यातून x सामायिक आहे. x वर्ग मधला x सामायिक घेतला म्हणजे कोण राहणार फक्त x. परत हा x सामायिक घेतला म्हणजे कोण राहिलं फक्त 3 वजा 3 चिन्हाचे x वजा 3 पहिल्या कंसामध्ये. परत 2 सामायिक घेतले म्हणजे कोण राहिला फक्त हा x आणि इथे वजा वजाच द्या 6 मधून 2 सामायिक घेतले म्हणजे 6 ने 2 ला भागायचं. 6 म्हणजे किती येणार बरोबर 0. ओके. आता जर का हे दोन असे समान आले असतील तर इथपर्यंत आपलं बरोबर आहे. दोन्हीकडे सामायिक भाग कुठला x वजा 3 आणि राहिलेला इकडे x अधिक 2 बरोबर 0. म्हणजे एक तर x वजा 3 बरोबर 0 असेल किंवा x अधिक 2 बरोबर 0 असेल. तर वजा 3 इकडे येऊन काय होणार 0 अधिक 3 म्हणजेच किती येणार 3. ओके. तसं इकडे अधिक 2 इकडे येऊन काय होतील वजा x बरोबर वजा 2. पण x कशाला मांडले आपण तर इथे सुरुवात करताना मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास x तास लागतील. त्यामुळे इथे x बरोबर जे वजा 2 आहे ते आपण कॅन्सल करूया कारण तास ऋण असणार नाही. तास ऋण असणार नाही. ऋण नसेल तर कुठला घेणार धन घेणार म्हणजे x बरोबर किती येणार 3 येणार. ओके. म्हणजे मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास 3 तास लागतील असं वाक्य पूर्ण झालं. मोठ्या नळाने ती टाकी भरण्यास पूर्ण 3 तास लागतील आणि लहान नळाने ती टाकी भरण्यास 1 अधिक 3 म्हणजे 3 अधिक 3 6 तास लागतील. ओके. 6 तास लागतील. ती टाकी पूर्ण भरण्यास 6 तास लागतील असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा.